नमस्कार, मी आहे कोमल आणि आज मी करणार आहे चुलीवरचं गावरान चिकन. कारण भरपूर दिवस झाले होते मी चुलीवरती काहीच पदार्थ केले नव्हते. तर आज मी भरपूर दिवसांनी ही चूल पेटवली आहे. कारण चूल पेटवता पेटवता भरपूर हाल झाले होते. कारण मी सहसा चूल पेटवत नाही, त्यामुळं चटकन मला पेटवता आली नाही. त्यामुळं थोडंसं गडबड झाली होती. तर फायनली ही पेटली होती. ही पहिल्यातली जशी चूल आहे तशी नाही आहे, ही वेगळीच आहे चूल, इलेक्ट्रिक आहे. हिला फक्त जसं पहिल्या चुलींना जसं फुकणीनं फुकायला लागायचं तसं ह्याला नाही. ह्याला 1 2 3 मोड आहेत. ते मोड चालू केल्यानंतर आपल्या मनानं वारं त्याला चालू होतं. त्या पद्धतीने फक्त कागदावरती कागद घालून जरी पेटवली तरी ही पेटते. आणि 1 2 लाकूड घालून शेणी वगैरे घालून ही चूल पेटवली जाते. त्या ह्याच्यावरती ही व्यवस्थित पेटते. तर जास्त असा धूर होत नाही ह्या चुलीला. तर मी ते करणार होते गावरान चिकन. तर एक पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतलं होतं, त्याच्यामध्ये कांदा आणि हे चिकन मी धुवून स्वच्छ घेतलं होतं. त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घातली होती आणि हे व्यवस्थित असं त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व त्याला पाणी सुटेपर्यंत थोडंसं शिजवून घ्यायचं. गावरान चिकनची टेस्ट ही वेगळीच असते. आणि चुलीवरचं जर करायचं म्हटलं तर त्याची टेस्टच खूप वेगळी असते आणि चवीलाही खूप छान लागतं. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. एवढं थोडंसं आपण हे चिकन हलवून घ्यायचं. थोडंसं मीठ व हळद सगळीकडे लागेल असं हलवून घ्यायचं व थोडा एक 5 ते 10 मिनटं थोडंसं पाणी सुटेपर्यंत त्याला झाकून ठेवायचं. व त्याच्यावरती एक छोटंसं भांडं आपण पाणी भरून ठेवायचं. कारण ते पाणीही तापतं व आतमध्ये मटण हे शिजून आपलं तयार होतं. हे आधीमध्ये 1 2 3 वेळा हलवून घ्यायचं. आणि चुलीवरच्या पदार्थांना टेस्ट एक वेगळीच असते. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. चुलीवरचे पदार्थ जे असतात ते खूपच टेस्टी लागतात. 1 2 3 वेळा मी बघितलं होतं. तर आता थोडंफार शिजायला लागलेलं आहे. मी इकडे एका बाजूला आपला कोल्हापुरी मसाला करून घेतला आहे. इथे मी खोबरं तीळ असं बारीक करून घेतले व ही आलं लसूण पेस्ट आहे. कारण कोल्हापूर भागाला जास्त वेगळं काही वेगवेगळे मसाले भरपूर असे घातले जात नाहीत, त्यामुळे त्याची टेस्ट वेगळीच लागते. इथे मी आलं लसूण घातलेलं आहे. चिकन इकडं शिजलेलं आहे व थोडंसं आपल्याला हा मसाला तीळ व खोबऱ्याचा घालून घ्यायचा व थोडंसं हलवून घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही जर केलात तर चिकन खूप छान टेस्टी होतं आणि भरपूर काही मसाले वगैरे वापरायला लागत नाहीत, तेवढेच मोजकेच आहेत. एकसारखं असं हलवून घ्यायचं व त्याच्यात आपल्याला जेवढी चटणी हवी आहे तेवढी, जसं तिखट लागतं तसं तिखट आपण टाकून घ्यायचं. इकडे मी थोडंसं तिखट घेतलं. हे कोल्हापुरी तिखट आहे. ही घरची चटणी आहे, ही घरीच केली जाते. थोडंसं पाणी घालून एकसारी हलवून घ्यायचं व त्याला चटका येईपर्यंत थोडंसं आपण शिजू द्यायचं. म्हणजे त्याच्यात चटणी त्याच्यामध्ये शिजली पाहिजे. या पद्धतीने आपण थोडंसं चटका आलेलं आहे. एकदम तेल असं कडेला सुटलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी आहे तेवढं घालून घ्यायचं. हा घरचा मसाला आहे, कारण हा मी घरी तयार केलेला. जे खडे मसाले आहेत ते थोडंसं भाजलं होतं आणि ते मिक्सरला लावून एका बरणीमध्ये आपण भरून ठेवायचे. आपण कधीही कोणत्याही ह्याला चिकन असू देत मटण असू देत आपण वापरायला चालतं. आणि आपल्या घरी हे खडे मसाले असतातच. ते जर आपण व्यवस्थित भाजून त्याची जर पावडर करून आपण जर ठेवली तर आपण प्रत्येक पदार्थांना आपण वापरू शकतो. जसं व्हेज नॉनव्हेज किंवा वेगवेगळे राईस करताना, बिर्याणी करताना, काजूची भाजी असू दे, पनीरची भाजी असू दे, यांना सगळ्याला आपलं घरचा मसाला वापरला तर त्याची टेस्टच वेगळी येते. विकत आणायची काहीच गरज नाही. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून हा घरचा घरी मसाला बघा. एका बाजूला आपलं हे चिकनचंही तयार झालं होतं. चिकनमध्ये आपल्याला जेवढं पाणी आहे तेवढं आपण त्याच्यामध्ये घालायचं व त्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. उकळीमध्ये हे थोडंफार हे चिकन शिजलं पाहिजे. त्याची जो टेस्ट आहे त्याच्यामध्ये उतरली पाहिजे. हा आपल्या चिकनला छान अशी उकळी आलेली आहे व त्याला व्यवस्थित असा छान असा कट आलेला आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हे गावरान पद्धतीचं जे चिकन रस्सा आहे तो मी केलेला आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा गावरान चिकनचा रस्सा कसा वाटला. आणि हे गावरान चिकन जर चुलीवर जर तुम्ही केलं तर त्याची टेस्टच खूप वेगळी असते. तर तुम्हीही नक्की एकदा ट्राय करून बघा चुलीवरचं हे चिकन.
खूप छान लागतं, खूप छान टेस्ट येते, एक गावाकडची फील येते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आपली छान अशी उकळी आलेली आहे आणि आपला रस्सा तयार आहे. तर तुम्हाला हा गावरान चिकनचा रस्सा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याला कटही आलेला आहे आणि वेगळं काहीच वापरायचं नाही. नक्की एकदा ट्राय करा. थँक्यू.